म्हणजे त्या पॉइंटवरती होते, या सगळ्यांच्या चौकशी म्हणजे जे आहेत जबाब हे न्यायालयीन चौकशीमध्ये येतील आणि त्याच्यानंतरच त्याच्या बाबतीत बोलणं उचित होईल असं माझं मत. विशेष मकोका कोर्टामध्ये असं म्हटलेलं आहे कोर्टाने की या संपूर्ण प्रकरणाचं मूळ आवादा कंपनीकडनं खंडणी उचलणं हाच उद्देश होता आणि त्याच उद्देशाने हे संपूर्ण खून प्रकरण घडल्याचं दिसून आलेलं आहे. 100% खरं आहे. आवादा कंपनीला, ओटो कंपनीला, त्याच्यानंतर जेवढ्या म्हणून विंड पॉवरच्या बाबतीमध्ये कंपन्या बीड जिल्ह्यामध्ये आलेल्या आहेत, या सगळ्याच्या सगळ्या कंपन्यांना धमक्या देणे, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावरती खंडणी गोळा करणे याची सवयच आकाला त्या ठिकाणी लागलेली होती. आणि याच आवादा कंपनीच्या 2 लोकांचं आकाच्याच सांगण्यावर मे महिन्यामध्ये अपहरण करण्यात आलं होतं. अपहरण केल्याच्या नंतर आवादा कंपनीनं त्या ठिकाणी शिंदे आणि समथिंग कोणीतरी अजून दुसरा एक व्यक्ती आहे त्यांच्या मार्फत गुन्हा सुद्धा केज पोलीस स्टेशनला त्यावेळेस दाखल केला होता आणि मग त्यांना पाथर्डी तालुक्यामध्ये सोडून देण्यात आलं त्या अधिकाऱ्यांना. इथपासून हा प्रवास चालू झाला आणि फक्त त्यांच्याकडून एक्स्टॉर्शन करून खंडणी गोळा करणे हा एकमेव उद्देश होता. आणि त्या खंडणीच्या आडवा संतोष देशमुख का आले म्हणून संतोष देशमुखांचा या ठिकाणी अतिशय निर्दयीपणे खून या लोकांनी केलेला आहे. आणि ही सगळी बाब माननीय न्यायालयाच्या लक्षात आलेली आहे. तपासामध्ये हे सगळं संपूर्ण आलेलं आहे ना. हे बाकीचे जे प्यादे आहेत मारायला लावलेले लोक, हे कुणी मारायला यांचेच फोन झालेले आहेत. मारल्याच्या नंतर लाईव्ह सुद्धा यांना करून दाखवण्यात आलेलं आहे, ते पण तपासामध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे. परंतु आता या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती म्हणून वाल्मिक कराड असल्यामुळं धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला होता. आता निश्चित झाल्यामुळे धनंजय मुंडे यांना क्लीन चिट मिळाली आहे का या प्रकरणामध्ये? अजून क्लीन चिटचा काय संबंध आहे? कसल्या प्रकारचे क्लीन चिट आहे? अहो 100% हे जे आहेत, मी अगोदरच म्हणलेलं आहे, हे 2 लोक जे आहेत तुम्ही जे नाव घेतायत ते आणि आका हे शोल्यातल्या कॉईन सारखे आहेत. छापा बी हेच, काटा बी हेच, अशा पद्धतीनं या लोकांची त्या ठिकाणी वागणूक होती. नशिबानं आता त्या तपासामध्ये काय आलेलं आहे त्याचा संपूर्ण तपास काय आमच्यापर्यंत आलेला नाही. पण या संपूर्ण प्रकरणामध्ये वारंवार धनंजय मुंडे सांगत होते की वाल्मिक कराड हे दोषी नाही आहेत आणि तशा स्वरूपाचा दावा सुद्धा प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी अनेक वेळा केला. त्यांनी त्यांचा दावा मग हे काय आता न्यायालयाने दाखवला ना दावा. हे जे निरीक्षण नोंदवलेले आहे त्या निरीक्षणामध्ये प्रमुख सूत्रधार, मुख्य सूत्रधार, अजून काय म्हणायचं, मेन गँगस्टर, आणखी काय मास्टर माइंड, अजून जे सगळे शब्द आहेत ते सगळे कोर्टाने वापरलेले आहेत. मास्टर माइंड हा सुद्धा शब्द वापरलाय कोर्टाने. परंतु कृषी घोटाळा प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना गेल्याच आठवड्यामध्ये क्लीन चिट मिळाली. त्यानंतर आता या प्रकरणामध्ये मास्टर माइंड एका खरेदीच्या एका प्रकरणामध्ये क्लीन चिट मिळालेली आहे. कृषी विभागामध्ये एकच खरेदी नाही झाली स्प्रे पंपाची नाही याची. ती जी केस आहे ती स्प्रे पंपापुरती आहे. अजून नॅनो युरिया, नॅनो DAP, अजून कापसाच्या बंडी, त्याच्यानंतर MAIDC कडून झालेली खरेदी, यांच्याच कालावधीमध्ये यांच्याच अधिकाऱ्यांनी 78 केलेल्या कंपन्या आणि त्या कंपनीच्या मार्फत करण्यात आलेली खरेदी आणि MAIDC हे गोंडस नाव त्याला देऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लिंकिंग सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचं काम यांनी केलेलं आहे. तसे माझे पत्र आहेत आणि मी विनंती केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी. मी सभागृहामध्ये याच्या बाबतीत बोललेलो आहे की एक जणाची चौकशी करायला सांगितलं तर पीक विम्यातला जो मेन घोटाळेवाला आहे त्याची चौकशीचा अध्यक्ष म्हणून नेमकी त्याची तक्रार केली की ज्याच्या 2 कंपन्या मालकीच्या आहेत असं एका अधिकाऱ्याचं नाव टाकलंय. तर त्या जी समिती नेमलेली आहे त्याच्यावरती मी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. मी नाव कोणाचं घेणार नाही, परंतु याच्या बाबतीमध्ये SIT स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची
खरेदी प्रकरणाची आणि कंपन्यांची आणि त्याचबरोबर अतिशय चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या अधिकाऱ्यांची मी जेवढ्या अधिकाऱ्यांच्या तक्रारी केलेल्या आहेत बऱ्याच जणांना साईड पोस्टला पाठवण्यात आलेलं आहे, परंतु मी मागणी साईड पोस्टची केलेली नाही. त्याच्यामध्ये एसीबीच्या चौकशीच्या ईडीच्या चौकशीच्या सुद्धा काही अधिकारी आहेत आणि काही लोक सस्पेंड होण्याच्या लायकीचे आहेत. धनंजय मुंडे म्हणतात की ज्यावेळेस माझ्यावरती कृषी घोटाळ्याचा आरोप झाला त्यावेळेस मी गप्प होतो, मात्र आता मला न्यायालयाने न्याय दिलेला आहे आणि समोरच्याला लाखभर दंड सुद्धा हे बघा, लाखभर दंड पडगिलवारांना लावलेला आहे. पडगिलवारांची केस वेगळी आहे, आम्ही जी सांगतोय ती केस वेगळी आहे आणि त्याचे डॉक्युमेंट्स पाहिजे असतील, पत्र पाहिजे असतील तर मी तुम्हाला उपलब्ध करून मी पहिल्यापासून वाल्मिक कराड हाच याचा मुख्य. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.